फायनली खूप वर्ष सांभाळून ठेवलेला फोकलांट आज बाहेर निघाला. जय शंभो जय श्रीराम मंडळी. बऱ्याच दिवसांनी कोमल म्हणजेच माझी वहिनी माझ्याकडे आली होती आणि दादू म्हणजेच माझा भाचा एकदम JCB लवर आहे. त्याच्यामुळं आरवचा JCB दादूला दिला तर तो इतका खुश झाला, तर त्याचं रिॲक्शन पण त्याला काय द्यावं हे कळत नव्हतं. आणि कोमलला खूप दिवसापासून आरी वर्क शिकायची इच्छा होती, म्हणून म्हटलं चल थोड्या वेळात का होईना मी तुला थोडंसं समजावून सांगते. संध्याकाळी मी आणि तेजू आमच्या इथे एक सेल लागलाय तिथे गेलो होतो. कुठली गोष्ट घ्या 23 रुपयाला. मला हा सेल थोडासा डिओडॅप ॲपसारखाच वाटला, कारण त्या ॲपवर पण बऱ्यापैकी तुम्हाला असं छोट्या-छोट्या आणि स्वस्त गोष्टी मिळतात. पण मी बऱ्यापैकी बघितलं की त्यांचं जे डिलिव्हरी चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेसच खूप असतात, त्यामुळे त्या वस्तू घेणं पण परवडत नाही. पण इथे होत्या त्या वस्तू ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या. आणि आरवने इथे एक छोटंसं डस्टबिन घेतलं होतं 23 रुपयाला. पण म्हटलं चांगलं आहे ना, की त्याला काही असं स्टेशनरीचा कचरा वगैरे असेल तर टाकता येईल म्हणून घेतला होता. तेजूची बास्केट मात्र तिने घेण्यापेक्षा तस्मैनीच भरवली होती. तो काही त्याला आवडेल ते टाकत होता. पण ठीक आहे, आम्ही नंतर ते सगळं काही कॅन्सल केलं. दुसऱ्या दिवशी आरवच्या बाबांना सुट्टी होती म्हणून मी लेटच नाश्ता बनवला होता आणि आज पोहे आणि चहा बनवला होता. आणि त्यातल्या त्यात आमच्याकडे 10 वाजताच पाणी जातं, म्हणून आधी बाकीची कामं आवरून घेतली आणि मग नाश्त्याला सुरुवात केली. हे घड्याळ मी मागच्या वर्षी रेझिननी बनवलं होतं आणि हे पूर्ण वॉशेबल घड्याळ आहे. तुम्ही त्याची मोटर काढून वॉश पण करू शकता. आणि माझं हे रेझिन आर्ट तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. दुपारी आम्हाला जरा बाहेर जायचं होतं म्हणून आम्ही निघालो खरं, पण आम्हाला जाता जाता कन्हैयाच्या पान शॉपवर जायचं होतं. कारण 3 ते 4 महिने होतील आता त्याच्या ओपनिंग करून, पण अजून मी त्याच्या पान शॉपला भेट दिली नव्हती. त्यावेळी पण मे बी आम्ही बाहेर गेलो होतो, म्हणून म्हटलं चला त्याला भेटून पण येऊ आणि पान शॉप बघून पण येऊ, म्हणून गेलो होतो. आरवचे बाबा आणि आरवला पान खायला खरंच खूप आवडतं आणि ते आवर्जून बाहेर गेल्यावर खातातच. मी मात्र त्यांच्या विरुद्ध आहे पूर्ण. मला अजिबात पान खायला आवडत नाही, म्हणून मग त्यांना म्हटलं तुम्हीच घ्या. त्यांनी मग पिस्ता फ्लेवर उचलला होता, पण कन्हैयाने खूप आग्रह केल्यानंतर मी म्हटलं की चला ट्राय करू, म्हणून मी कुल्फी फ्लेवर उचलला. पण खरं सांगू, मी पहिल्यांदा पान खाल्लं असेल, पण मला खरंच खूप आवडलं. तुम्ही पण त्याच्या पान शॉपला नक्की भेट द्या. तळवडे चौकातच त्याचं पान शॉप आहे. त्यानंतर आम्ही पिंपरीमध्ये गेलो होतो आणि पाऊस आला आला म्हणता म्हणता पाऊस गेलाही. काय करणार, पण थोडंसं रिमझिम तरी पडली, त्याच्यामुळं बरं वाटलं. त्यानंतर आम्ही येता येता हा दालचा राईस खाल्ला. मला खरं सांगू, हा दालचा राईस खूप आवडतो आणि त्याच्याबरोबर गरमागरम मिरची भजी. तुम्हालाही आवडतो का नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.